नमस्कार. शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. काल दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. परंतु राज्य सरकारने दिलेली घोषणा पूर्ण केली नसल्यामुळे महिलांच्या हप्त्यात वाढ न झाल्यामुळे आमचे प्रतिनिधी तसेच वाशिम जिल्हा उपसंपादक शेगाव लाईव्हचे यांनी घेतलेल्या वाशिम जिल्ह्यातील महिलांच्या प्रतिक्रिया जरूर ऐकाव्या. मॅडम, तुम्हाला सरकारनं निवडणुकी अगोदर 2100 रुपये द्यायचं कबूल केलं होतं. आधी देऊ म्हणले होते 2100 रुपये. आता 1500 रुपये टाकले आमच्या खात्यात सरकारनं. मग आता तुम्ही त्यांना निवडून दिलं, कशामुळे दिलं? 2100 टाकणार म्हणून का काय? 2100 टाकतो म्हणून दिलं आम्ही त्याला निवडून. मग आमच्या खात्यात 1500 रुपये टाकले ते ना. मग आता इथून पुढं तुम्ही त्यांना निवडून देणार का नाही? 2100 रुपये टाकले देऊ ना निवडून, असं थोडंच आहे. बरं, 2100 रुपये टाकले देता येते निवडून. कालच्या अधिवेशनमध्ये तुमचा कुठलाही मुद्दा झाला नाही. 2100 देतो म्हटले, परंतु त्यांनी तुम्हाला 1500च खात्यात काल आले. 2100 टाकणार होते पण टाकले नाही ते ना. 1500 टाकले, 2100 टाका लागत होते. बरं, मग इथून पुढं आता तुम्ही त्यांच्याशी जे मतदान देणार पुढं, आता निवडणूक आहे, आता जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या, तर यांना मग तुम्ही मतदान देणार का? 2100 टाकल्या देऊ ना मतदान. तुम्ही काय, तुमचा व्यवसाय काय आहे? शेती. बरं, शेतीला भाव नाही ना. शेतकऱ्यात पण 2100 रुपये टाकले तर टाकायचे ना. शेतीला शेतकऱ्याला भाव नाही, काहीच नाही. सरकारने असं काऊन केलं काय माहीत. बरं, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. बरं. पुढचा मुद्दा, शेतकऱ्याला कर्जमाफी दिलेली नाही कालच्या वेळेच्यात, तर तुमच्याकडं शेती आहे ना? हो. बरं, तर सोयाबीनला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही, कशा हरभऱ्याला भाव नाही, तुरीला भाव नाही. सगळे शेतकरी घाट्यातच आले ना. 1500 रुपयावर तुमचं घर खर्च धकते का? 1500 रुपया कसा घर खर्च धकर? तेलाच्या कॅनीचे भाव वाढले. किती झाले? 2100 रुपये. बरं, मग तर एका महिन्यात तेलाचाच खर्च होते 2100 रुपये. 1500 रुपयात काहीच होत नाही ना. तेलाची कॅन पण येत नाही. बरं, कसं आम्ही घर खर्च चालवायचा, कसं घर खर्च चालवायचं, लेकरायचं कसं होईल, घर कुटुंबाचं कसं होईल. बरं, सरकारनं टाकायला पाहिजे 2100 रुपये. 1500 रुपयात काहीच होत नाही. बरं. देऊ म्हणले दिलेच नाही. केंद्र सरकारनं तुम्हाला 1500 दिले, आता राज्य सरकार किती टाकते याच्यावर आहे. आता एक हप्ता ह्यो पुढचा येईल, ह्यो राज्य सरकारचा आहे. तर पुढचा जो हप्ता आहे ह्यो 2100 पडेल का? शिंदे सरकारनं कबूल केला तो मुख्यमंत्र्यानं. आता काय माहीत काय करतात ते. 2100 देतात का 1500 देतात? तर 2100 द्यायला पाहिजे. आमची सगळ्याची इच्छा आहे, महिलांची. ठीक आहे. तुमच्याकडे शेती किती? शेती 5 एकर. शेतीत काय होते आम्हाला? काहीच होत नाही. शेतीतच खर्च लागते. बरं, काही शिल्लक उरत नाही ना. बरं, भाव पण नाही ना मालाला. बरं.